सतत दुष्काळी जिल्हा म्हणून याच बीड जिल्ह्याची ओळख आहे। मात्र आता ही ओळख काही काळानंतर आता पुसटशी होणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी सध्या जर बघितलं तर आज आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ या साठवण तलावाच्या जो महत्त्वाचा भाग समजला जातो त्या ठिकाणी आज उद्घाटन समारंभ आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर खुंटेफळ तलावाला कशा पद्धतीने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला जोडण्यात आलेला आहे याचा नकाशा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जर बघितलं गेलं खुंटेफळ तलाव तिथं आहे आणि त्या ठिकाणाहून जवळपास 10,000 हेक्टर जी जमीन आहे ती ओलिताखाली यावी आणि एवढंच नाही तर इथला पाणी पुरवठा जाय तर तो तमाम आष्टीला व्हावा याच उद्देशाने अशा पद्धतीचं लोणी पिंपळगाव तलावापर्यंत जी आहे ते जोडणी या ठिकाणी केलेली आहे। आणि आता बाजूला जर बघितलं गेलं तर आता पूजाची तयारी होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठीक 12:30 वाजता या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या हस्ते इथं उद्घाटन आहे। एवढंच नाही तर त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे देखील ह्या देखील उपस्थित राहणार आहे। भव्य दिव्य असं स्टेज या ठिकाणी उभारणी करण्यात आलेलं आहे। हजारो लोक बसतील अशा पद्धतीची जी आसन व्यवस्था आहे या ठिकाणी केलेलं आहे। 3 जे मंडप आहेत तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आसन व्यवस्था जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। महिला असतील पुरुष असेल यांना बसण्याची जी व्यवस्था आहे ते स्वतंत्ररित्या अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। एकंदरीत बघता आता थोड्याच वेळात जे आहे ते कार्यक्रमाला सुरुवात होईल। हळूहळू जर बघितलं गेलं तर गर्दी आता वाढायला सुरुवात या ठिकाणी झालेला आहे। बीडमधला हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो आता मानला जातोय। दुष्काळी जिल्हा म्हणून याच बीडची ओळख होती मात्र यानंतर हा जो जिल्हा आहे आता सुजलाम सफलाम होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं तरी वावगं वाटणार नाही। आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी येतील आणि त्यांच्या हस्ते जे आहे ते आता इथलं भूमिपूजन जे आहे सोहळा तो पूर्ण होणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।